1947 साली भारताला स्वातंत्र्य मिळालं आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर टप्प्याटप्प्यानं काँग्रेस पक्षानं आपली सत्ता जी आहे ती या देशावरती बळकट करण्यासाठी प्रयत्न चालू केले आणि त्या प्रयत्नांचाच एक पहिला भाग म्हणून महात्मा गांधींच्या दुर्दैवी हत्येचा फटका स्वातंत्र्यवीर सावरकरांवरती ठेवून सावरकरांना राजकारणातनं अक्षरशः त्यांनी पूर्णपणे उठवून लावलं, म्हणजे राजकारणातनं अक्षरशः हुसकावून लावलं. अत्यंत असा निर्दयी प्रकार त्यांनी केलेला होता त्यावेळेला की स्वातंत्र्यवीर सावरकरांचा गांधी हत्येशी कुठलाही संबंध नाही हे सिद्ध झालेलं होतं. न्यायालयाने तसंही त्यांची मुक्तता केली होती, निर्दोष मुक्तता केली होती. असा कुठलाही पुरावा काँग्रेस सरकार देऊ शकलेलं नव्हतं. परंतु तरीही जवाहरलाल नेहरू आणि त्याच्या कंपूनं हा अत्यंत निर्घृण असा प्रयत्न केला स्वातंत्र्यवीर सावरकरांना संपवण्याचा. आणि त्यामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर ही व्यक्ती नव्हती तर हिंदुत्वाची एक शक्ती होती. आजच्या काळामध्ये जसे तुम्हाला आदरणीय बाळासाहेब ठाकरे दिसतात तसेच एक स्वातंत्र्यवीर सावरकर होते आणि यांचा आदर्श घेऊन बाळासाहेब ठाकरेंनी पण हिंदुत्वाचा आक्रमक राजकारण केलं. ते स्वातंत्र्यवीर सावरकर त्यावेळी जर विरोधी पक्ष नेता बनले असते तर नेहरूची ही सगळी हिंदू विरोधी कृत्य आणि कर्म होती त्याला ठामपणे विरोध त्यांनी केला असता आणि देशामध्ये त्यावेळेलाच एक मोठं आंदोलन उभं राहिलेलं आहे. बाकी सगळे लंडूपण किंवा विरोधी पक्ष नेते तर होतेच त्यावेळेला ते, परंतु ते नेहरू विरुद्ध काही करू शकले नाही. इतकी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या नावामागे तपश्चर्या होती, एक तेज होतं, एक ओझ होतं आणि एक प्रतिष्ठा होती स्वातंत्र्यवीर सावरकर या नावाला. परंतु आपल्या शासनाशी संघर्ष करायचा नाही असं स्वातंत्र्यवीर सावरकरांनी पवित्रा घेतला आणि नंतर त्यांच्याकडनं अक्षरशः लेखी लिहून घेण्यात आलं की मी राजकारणामध्ये सहभागी होणार नाही. या अटीवरती त्यांना तुरुंगातून सोडण्यात आलं. त्यानंतरच्या काळामध्ये जेव्हा लियाकत हा पाकिस्तानचा जो अध्यक्ष भारतात येणार होता त्यावेळेला त्यांना अटक करण्यात आली होती की बिचाऱ्या पाकिस्तानी अध्यक्षाला याच्यापुढे दगाफटका करतील की काय, म्हणून त्यावेळेला स्वातंत्र्यवीर सावरकरांना तुरुंगात टाकण्यात आलेलं होतं. म्हणजे स्वातंत्र्यवीरांना तुरुंगवास दिलेला होता आणि एक जिहादी जो आहे पाकिस्तानचा निर्मात्याला संरक्षण देण्यासाठी जवाहरलाल नेहरूंनी हा अत्यंत निर्घृण असा प्रयत्न केलेला होता. आणि नावामागे केवळ पंडित लावून या देशातल्या ब्राह्मणांना फसवून त्यांनी निवडणूक वारंवार जिंकली. अर्थात हे वारंवार सिद्ध झालेलं आहे की पंडित जवाहरलाल नेहरू पंडित म्हणणं हा सगळ्यात मोठा कार्यक्रम भाग आहे कुठल्याही माणसाच्या आयुष्याचा. तर तो पंडित नव्हताच तर तो मुसलमान होता. त्याचा जर इतिहास बघितला तर जवाहर नेहरू हा मुसलमान होता आणि ते झाकण्यासाठी त्यांनी मागे पंडित लावले जातं. देवधर्म न मानणारा जो जवाहर होता तो जवाहर मागे पंडित लावायचा. हे कशासाठी होतं की उत्तर प्रदेशातले भोळेबाळे ब्राह्मण होते त्यांना फसवून फुलपूर या क्षेत्रामध्ये निवडून येण्यासाठी. तर जवाहर नेहरूंनी टप्प्याटप्प्याने हा देश इस्लामी करण्याचा प्रयत्न केला. इकडे हिंदूंना भूल तापा देऊन पंडित मागे लावून मी पंडित आहे असं दाखवून हसवून खोटं लोकांना सांगून काश्मीर ब्राह्मण असले तर खोटी त्यांनी वदंता उठवलेली होती ती अर्थातच 100% असत्य होती, वारंवार पुढे सिद्ध झाली. अशा प्रकारे टप्प्याटप्प्याने हे इस्लामी राष्ट्र बनवण्यासाठी जवाहरलाल नेहरूने प्रयत्न केला. त्यासाठी वक्फ बोर्ड कायदा 1960 साली आणला की त्यानं जमीन दिली. तसंच जमीन ह्याचा मंदिर अधिग्रहण कायदा जो आहे तो त्यांनी ज्यावेळेला आणला की जेणेकरून हिंदू मंदिरं जी होती ती तरी इस्लामी लोकांनी पादाक्रांत करून त्याच्या जागी मशिदी बनवलेल्या असल्या तरी देखील ती परत हिंदूंना मिळवू नये यासाठी हा कायदा करण्यात आला, अधिनियम करण्यात आला. त्यामुळे हिंदूंची परत मोठ्या प्रमाणामध्ये गळचेपी केली. त्याचप्रमाणे हिंदू धर्माचा प्रचार करण्यास हिंदूंना बंदी घातली, तसेच ख्रिश्चन आणि मुसलमानांना बंदी घातली नाही. म्हणजे इस्लामीकरण करण्यासाठी किती प्रयत्न दृढपणे जवाहर नेहरू करत होता आणि त्याला संपूर्ण काँग्रेस साथ देत होती. मग ते कुठलेही नेते असो आणि तोच जो किस्सा जो आहे तोच वारसा आहे इंदिरा गांधी, राजीव गांधी या सगळ्या परिवारांनी पुढे चालवलेला आणि काँग्रेस पक्षाने चालवलेलं. असं टप्प्याटप्प्याने या देशाचं इस्लामीकरण त्याने करायला सुरुवात केली. आणि त्यासाठी हिंदू समाजाला जातींमध्ये विभागणी करायची आणि नंतर मुसलमानची एकत्र मतं मिळायची. हा तेव्हापासूनचा चाललेला जो प्रयत्न तो आज सगळ्यात चालू आहे. परंतु नंतर राम जन्मभूमीच्या काळामध्ये जसं आंदोलन झालं त्यावेळेला हिंदू समाजामध्ये जागृती यायला लागली तेव्हा काँग्रेस प्रथमच अस्वस्थ झाली आणि ती सत्तेबाहेर गेली. आज देखील परत तोच प्रयत्न जवाहर नेहरूच्या ज्या पिढ्यांनी केलेला आहे तो प्रयत्न आणून पाडला पाहिजे आणि भारतीय जनता पक्षाला मोठ्या बहुमताने निवडून दिलं पाहिजे. मोदीजींनी काही गोष्टी केल्या काही गोष्टी केलेल्या या विषय बात नाही, काही होऊ शकतो हे केलं नाही ते केलं नाही अशी काही लोकांची तक्रार असू शकते. परंतु मोदीजींचं सरकार जे आहे ते आपलं सरकार आहे या भावने हिंदू समाजाने मोदीजीनं मतदान केलं पाहिजे. कमळाला मतदान करून भारतीय जनता पक्षाला मोठ्या प्रमाणात सत्ता या निवडणुकीमध्ये दिली पाहिजे. हे प्रत्येक हिंदू म्हणणाऱ्या माणसाचं कर्तव्य आहे. अशी जागृती करणं प्रत्येकाचं कर्तव्य आहे. आज ही किरकोळ गोष्टी त्यांनी केल्या नाहीत अशा विषयी वाद घालण्याचा प्रश्न नाही आहे.
प्रश्न असा आहे की या तुम्हाला देव देश आणि धर्म राखणारा पक्ष तुम्हाला पाहिजे आहे का हा देश इस्लामी कायद्यांवरती परत चालून येणार परत त्या प्रकारे व्यतीत करणारा पक्ष तुम्हाला पाहिजे? हा सगळ्यात मूलभूत प्रश्न आहे. तुम्हाला शरीयतचा कायदा पाहिजे आहे का तुम्हाला धर्मराज्य पाहिजे? तुम्हाला हिंदू राष्ट्र पाहिजे आहे का तुम्हाला भारताचे इस्लामीकरण करायचं आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर अर्थातच हिंदू समाज हा नाही म्हणून देणार आहे. त्यामुळे काँग्रेस आणि त्यांची जिहादी पिलावळ जी आहे ती सगळी या निवडणुकीमध्ये पराभूत करील अशीच सर्वांनी आशा करायला पाहिजे.